महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। गेल्या 3 कॅबिनेट झाल्या। आम्ही विचार करत होतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचा टप्पावाढीचा विषय येईल, दुसऱ्यामध्ये येईल, तिसऱ्यामध्ये येईल, आलाच नाही। शुक्रवारी माननीय शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले। ते अगदी भावना प्रधान होऊन बोलले की मला द्यायचं आहे। याचा अर्थ असा की शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री हे सर्व आपल्या बाजूने आपली खिंड लढवत आहेत। त्यांनी सांगितलं की येत्या सोमवारी मी हा विषय कॅबिनेटमध्ये कुठल्याही परिस्थितीत आणतो, म्हणजे सोमवारी जी कॅबिनेट होईल, सोमवारी नाही झाली तर मंगळवारी होईल, परंतु हा विषय येईल याची खात्री मला देखील आहे। परंतु तरी देखील आपल्याकरता म्हणून सोमवारी मी काही आमदारांना सोबत घेऊन, काही म्हणजे सर्वच, सगळ्यांना फोन करणार, मी उपोषणाला बसायचा विचार करतो। आता आपल्यामध्ये टीका करणारे काही लोक आहेत, ते असं म्हणतील की सोमवारी विषय येणारच होता म्हणून आपण बसलात। असं नाही, मी तळमळ म्हणून बसतोय, बसलं पाहिजे म्हणून बसतोय, सोमवारी विषय यावाच म्हणून बसतोय। तर मला मी बसावं की नाही सगळ्या लोकांना घेऊन, हा माझ्या मनात एक संभ्रम आहे। मी इथून आज मुंबईला रवाना होतोय। मला आज रात्रभरात किमान तुमचे 100 SMS आले पाहिजे की आपण उपोषणाला बसा। 100 SMS जर आले तर मी सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार यांना विनंती करून आम्ही सगळेजण उपोषणाला मंत्रालयाच्या बाहेर किंवा आतमध्ये जिथे शक्य आहे तिथे बसण्याचा प्रयत्न करतो आणि बसतो। पण अट एवढीच आहे की तुमचे 100 SMS मला यावे, म्हणजे तुमचा भरपूर पाठिंबा आहे। मी जे काही करतोय ते नाटक म्हणून करत नाही, तुमच्यासाठी मनापासून करतोय। ही भावना तुमच्या मनात जर असेल तर मला 100 SMS पाठवा। माझा नंबर 9422870620। आलेल्या 100 SMS चे मी माझ्याकडे नाव घेऊन पूर्ण फिडिंग करून घेईन आणि भविष्यात त्यांच्या संपर्कात राहील। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।